श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलं आजचं कथाचिंतन क्रमांक 714. आपण गेल्या 2 निरूपणामधून इंद्रपुत्र जयंताची कथा ऐकत आहोत. प्रभू रामचंद्र आणि सीताजी एकांतामध्ये या अरण्यात असताना प्रभू रामचंद्र एक बार चुनी कुसुम सुहाय आणि आपल्या स्वतःच्या हाताने कसं निज कर भूषण राम बनाय असे पुष्पांचे अलंकार प्रभू रामचंद्र सीताजींना परिधान करतायत. ही एक मानस पूजा आहे जगदंबेची. आणि या पूजनामध्ये त्याच झाडाच्या फांदीवरती इंद्रपुत्र जयंत मोठ्या आढ्यतेने येऊन बसला. मनामध्ये विचार करतोय की मी तर इंद्रपुत्र आहे, मला या जगामध्ये खरं तर कोणीच प्रतिस्पर्धी नाही. परंतु मी ऐकलंय की हे प्रभू रामचंद्र ब्रह्मांडाचे नायक आहेत. परंतु ऐकीव माहिती आणि आपल्या स्वतःचा अनुभव यामध्ये बराच फरक असतो. आपण या रामाच्या बळाचं मोजमाप करायला हवं. म्हणून त्याने काय करावं तर या शृंगार करत असलेल्या सीताजींच्या चरणाला जाऊन या जयंताने कावळ्याच्या रूपामध्ये चोच मारली. सीताजींच्या पायातून रक्ताची एक छोटीशी धारा वाहू लागली. आपल्या या अनन्य भक्ताला या कावळ्याने केलेला हा चोचीचा प्रहार प्रभू रामचंद्रांना सहन झाला नाही आणि त्यांनी मंत्रयुक्त बाणाच्या आधाराने या जयंताचा वध करण्यासाठी त्याच्या मागे बाण सोडला खरा. परंतु विवेकी प्रभू रामचंद्रांनी वध करणं हे तर केवळ एक क्षणाचं काम होतं. परंतु त्यांना जो निरोप द्यायचा होता की तू ज्या आधारावरती माझ्याशी ही स्पर्धा करू इच्छित आहेस, जा तुझे सर्व सामर्थ्याचे आधार तू बघून ये. ज्या क्षणी हा बाण या जयंताच्या मागे लागला त्या क्षणी सर्वप्रथम तो आपल्या वडिलांकडे गेला, इंद्राकडे. त्यांची त्याने अत्यंत मनापासून माफी मागितली. माझ्याकडून रामाचा विद्रोह झालेला आहे, आपण माझं रक्षण करा, मला सांभाळा. इंद्र आणि शचीने आपल्या पोटच्या गोळ्याला देखील या स्वर्गातून बाहेर काढलं. म्हणाले, तू इथं थांबू नकोस, तू रामद्रोही आहेस, तुझ्यामुळं कदाचित आम्हाला या स्वर्गातून देखील बाहेर पडावं लागेल. आपल्या मुलाला असं बाहेर काढल्यानंतर जयंत विचार करतो कुठं जावं. वडिलांच्या बरोबर आजपर्यंत अनेक ठिकदा ब्रह्मलोकात गेलोय, शिवलोकात गेलोय, कोणी ना कोणीतरी आपल्याला स्थान देईल. परंतु या जयंताला स्थान देणं तर फार लांबची गोष्ट आहे. कोणी साधं बसायला आसन देखील देत नव्हतं. तू रामद्रोही आहे हे म्हणताच लगेच त्याला त्या लोकांमधून बाहेर पडावं लागत होतं. आणि प्रभू रामचंद्रांनी बाण असा काही सोडला होता की जणू काही 2 बोट या जयंताच्या तो माग जाऊन थांबायचा. माग मरण आहे आणि पुढे कोणी आश्रय देणारा नाही, अशी या जयंताची अवस्था झाली. आपण कालच्या टप्प्यामध्ये या राम विद्रोही असलेल्या व्यक्तीला कसं या जगामध्ये सर्व गोष्टींचा ताप होतो ते सुंदरकांड आणि या अरण्यकांडांच्या परस्पर विरोधी असलेल्या उदाहरणातून समजून घेतलं. हनुमंत कुठल्याही आश्रयाविना केवळ भगवंताच्या आश्रयावर लंकेमध्ये दाखल झाला आणि तिथे शत्रू देखील त्याचे मित्र झाले, विष देखील त्याच्यासाठी अमृत झालं. हा एवढा मोठा सागर देखील एखाद्या गायीच्या खुरा इतका लहान होऊन गेला. रामाच्या आधारावरती हे सर्व काही हनुमंताला प्राप्त झालं आणि त्या उलट जयंत जो लौकिक दृष्टीने सर्व आधार शोधत होता त्या जयंताला मात्र त्याचे असलेले सर्व आधार हे केवळ सावल्या आहेत याचा अनुभव या प्रसंगामधून येऊ लागला. आई वडिलांनी सोडलं, ब्रह्मदेवाच्या रखवालदारांनीच दरवाजातून परत पाठवून दिलं, शिवजीच्या गणांनी कैलासावरती जाऊच दिलं नाही. धावतोय काय करावं.
अशी मनाची विलक्षण स्थिती झाली. गोस्वामीजींनी आपल्याला किती सुंदर उदाहरणं दिली आहेत. मातु मृत्यू पितु समन समाना, सुधा होई बिष सुनु हरी जाना, मित्र करई सत रिपु कै करनी, ताकह बिबुध नदी बैतरणी. आपण पहिली 3 उदाहरणं तर बघितली. चौथं उदाहरण गोस्वामीजी म्हणतायत की अशा राम विन्मुख असलेल्या मनुष्याला देवनदी गंगा ही देखील यमपुरीच्या वैतरणी नदी सारखी होऊन जाते. असा हा शास्त्राचा अनुभव आहे. आता आपण तर न जाणे मागच्या जन्मामध्ये त्या यमपुरीच्या या वैतरणी नदीला स्पर्श केलाय न केलाय कल्पना नाही. परंतु शास्त्र असं सांगतं की जो आधी दैविक ताप असतो, जो जीवाला मृत्यूच्या नंतर अनुभवावा लागतो त्याच्या या कर्मानुसार, त्याने या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर जी काही कर्म केली आहेत, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, माऊली आपल्याला सांगते, त्या प्रत्येक कर्माचा हिशोब त्याला या यमपुरीच्या द्वारात द्यावा लागतो. त्या यमपुरीच्या दरवाजाच्या जवळून एक खूप मोठं विशाल पात्र असलेली एक नदी वाहते. त्याचं नाव आहे वैतरणी नदी. या वैतरणी नदीचं गंमत अशी आहे की ती उष्ण पाण्याची आहे. इथपर्यंतही ठीक आहे. परंतु ती केवळ उष्णच नाही, त्यामधून या यमपुरीमध्ये असलेल्या सर्व जीवांचे रक्त, मांस, त्यांचं अस्थि आणि त्यांचे केस, अत्यंत दुर्गंधी असलेलं असं हे पाणी अशा या यमपुरीच्या दरवाजाच्या अलीकडं या वैतरणी नदीचा प्रवाह वाहतो. ही वैतरणी नदी कुठून निर्माण झाली याची देखील आख्यायिका आहे शास्त्रामध्ये की जेव्हा सती मातेचा विरह महादेवांना सहन होईना तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पडलेला हा पहिला थेंब, ज्याने या समस्त ब्रह्मांडाला जणू काही यमपुराची दिशा दाखवावी असा त्याच्यामध्ये दाह होता, तो हा वैतरणी नदीचा उद्गम बिंदू आहे. असो तर अशा या वैतरणी नदीमध्ये प्रत्येक जीवाला हा देह सोडल्यानंतर सूक्ष्म रूपाने तिथं जावं लागतं आणि त्या नदीला पार करून पुढं आपला यमपुरीमध्ये त्याला प्रवेश करावा लागतो. आता गंमत अशी होते की प्रत्येक जीवाला या नदीमधून जावंच लागतं, परंतु शास्त्राने एक खूप मोठी सोय करून दिलेली आहे. बघा, हा सर्व विश्वासाचा भाग आहे. इथं कोणी म्हणू शकत नाही मी यमपुरी बघून आलोय आणि मला त्याचा अनुभव आहे. परंतु जे संतांनी शास्त्रांनी सांगितलंय, श्री महाराज देखील एका अभंगामध्ये म्हणतात ना, मनाची या मागे जाऊ नका तुम्ही, येतो आता आम्ही कृपा करा. आणि त्यामध्ये श्री महाराज अत्यंत महत्वाचं वाक्य म्हणतात की यमाचा पाहुणा होऊ नका बाबा काही झालं तरी, कारण की या यमाचा पाहुणचार एवढा सोपा नाही. या वैतरणी नदीला प्रत्येक जीवाला पार करावं लागतं. शास्त्र म्हणतं की तिथं केवळ काही VIP पासेस अवेलेबल आहेत, ज्यांना या नदीला पार करण्यासाठी कष्ट पडत नाहीत. कदाचित कुठली तरी बोट त्यांना या नदीतून पार करते. जर तुम्हाला तो ई पास हवा असेल तर मी त्याचं सूत्र जे शास्त्रामध्ये वाचलं ते सांगून ठेवतो. प्रश्न विश्वासाचा आहे. ज्याने या मनुष्य जन्मामध्ये येऊन गोसेवा केली, गायींच्या उन्नतीसाठी कार्य केलं, केवळ त्याच व्यक्तीला वैतरणी नदीच्या जलाला स्पर्श करावा लागत नाही. अन्यथा प्रत्येक जीव, मग त्याचा अधिकार जो असेल तो, परंतु त्यामध्ये केवळ सुटका गोमातेची सेवा करणाऱ्या लोकांना आहे. मी गोमातेची सेवा करतो म्हणून मी हे सांगत नाही बरं. हे मानस पियुषकारांनी बऱ्याच संशोधनाच्या अंती शोधून ठेवलेले आपला विश्वासाचा भाग आहे. असो तर गोस्वामीजी म्हणतात की या वैतरणी नदीसारखी त्याच्यासाठी या समस्त ब्रह्मांडाला पावन करणाऱ्या गंगा मातेची अवस्था त्या जीवासाठी होते. म्हणजे काय की आपण समस्त पाप ज्या गंगेमध्ये जाऊन धुवून येतो,
ती गंगा माता प्रत्येकाची पाप पोटामध्ये घेते, परंतु हा इतका महापापी आहे ज्याने रामाशी विनमुक्ता केली की त्याला या गंगा मातेचा स्पर्श देखील वैतरणीसारखा दाह देणारा ठरतो. अशा या राम विन्मुक्ताची ही अवस्था, मी आता त्याचा अधिक विस्तार करत नाही. आपण प्रत्येक जण सुज्ञ आहात. यातील प्रत्येक उदाहरण आपण आपल्या जीवनाशी लावून बघा. तुम्हाला निश्चितच यातून कळेल की जीवनामध्ये समर्थ आपल्याला का सांगतात की राम भक्ती विण आन नाही सार, सारांचे हे सार राम नाम. मनुष्य जन्मामध्ये येऊन जर राम भक्ती केली नाही तर काय केलं आपण? आपल्या पुढल्या पिढीसाठी बँक बॅलन्स वाढवले? या पलीकडे काय केलं? या देहाला केवळ भोग मिळवून दिले ज्याचा एकही अंश तुमच्या बरोबर येत नाही? या देहाबरोबर जर केवळ राम भक्तीचं साधन तुम्ही सांभाळलं असेल, ज्यामध्ये राम नाम हा राजा आहे, तर तुम्ही खऱ्या अर्थाने काहीतरी पुण्य आपल्या जीवनामध्ये कमवलं. आणि महाराज म्हणतात, ज्याच्या मागे राम नामाची उपासना आहे त्याच्याच कडून सत्कर्म घडू शकतात, आणि या सत्कर्मांमध्येच गोसेवा तुमच्या दारात येते. आणि त्यामुळे सज्जनो, सर्वप्रथम राम नाम, महाराजांना आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची मनोभावे प्रार्थना, त्यासाठी देह आपण झिजवायचा, आणि त्यातून जर पुण्यांश असेल तर ही गोसेवा आपल्या पदरी येऊ शकते, आणि त्यातून या वैतरणी नदीचा हा दुःखद प्रवाह आपण टाळू शकतो. गोस्वामीजी म्हणतात की खर तर हे समस्त जग हे म्हटलं तर एक अत्यंत सुंदर बाग आहे, परंतु राम विन्मुख असलेल्या मनुष्यासाठी हे जग म्हणजे विस्तवापेक्षा देखील अधिक गरम होऊन जातं, जाळून टाकणारं होतं. आणि प्रभू रामचंद्रांनी 2 बोटच हा बाण जयंताच्या मागे ठेवण्याचं कारण हेच होतं की जा राम विन्मुक्तेचं फळ काय आहे ते बघून ये. हनुमंतांनी सुंदरकांडामध्ये सांगितलंय, सुन दस कंठ कहु पन रोपी, राम विमुख त्राता नहीं कोपी, शंकर सहस विष्णु अज तोही, सकही न राखी राम कर द्रोही. हनुमंताने ते सर्व सूत्र अनुभवातून सांगितलं की अरे दसकंठ, अरे रावणा ऐक, मी प्रण घेऊन सांगतो की रामाशी विन्मुक्ता जर तू केलीस तर तुला शंकर काय, शेकडो सहस्त्र विष्णू काय, ब्रह्मदेव काय, कोणीही वाचवू शकत नाही. आणि सज्जनो, काही लोक संतांच्या वचनांवरती विश्वास ठेवून शिकतात, आणि काही लोक आपल्या अनुभवातून शिकतात. जयंत काय, रावण काय, हे आपल्या अनुभवातून शिकायला तयार झालेत की आम्हाला बघू द्या रामाशी विन्मुक्ता करून काय होतं ते. आणि या रामाच्या विन्मुक्तेचं त्यांना असं काही फळ आता मिळायला सुरुवात झालीये की या ब्रह्मांडामध्ये आता थांबायचं तरी कुठं? हा बाण काही थांबायला तयार नाही. आणि जर आपण परमनंटली एखाद्या ठिकाणी थांबायचं ठरवलं, स्थायी व्हायचं ठरवलं, तर हा बाण निश्चितपणे आपल्याला छिन्न विछिन्न करून टाकणार. काय करायचं? रडकुंडीला आला, निराधार झाला, पूर्ण सगळे आधार सुटले, कोणीच वाचवणार नाहीये. करायचं काय? पाप तर घडलंय आपल्याकडून राम विन्मुक्तेचं. अरे पण आता या वरती उपाय काही आहे की नाही? कोण सांगेल मला उपाय? मला माझे आई वडील देखील उपाय सांगत नाही. ना ब्रह्मलोकामध्ये ना शिवलोकामध्ये मला कोणी प्रवेश देतंय. या समस्त ब्रह्मांडामध्ये मी आता धावून धावून थकलो, परंतु मला कोणीच आधार द्यायला तयार नाही. आणि जेव्हा सज्जनो जगातले सर्व दरवाजे बंद होतात ना तुमच्यासाठी, तेव्हा एक दरवाजा मात्र शांतपणे तुमची वाट पाहत असतो. जेव्हा तुम्ही असे संपूर्णपणे आतून तुटता की आता मी कोणाकडे जाऊ, मला कोण सन्मार्ग दाखवेल, कोण माझ्या या पापाचं प्रायश्चित्त करून मला पुन्हा सन्मार्गावरती घेऊन येईल. गोस्वामीजी म्हणतात की नारद देखा बिकल जयंता. नारदांनी या अत्यंत उन्मळून पडलेल्या या जयंताला पाहिलं. थांबता येत नाहीये, धावून धावून आता ऊर फाटायची वेळ आली. हा बाण काही पिच्छा सोडत नाहीये, आणि या ब्रह्मांडामध्ये कुणी आश्रय देत नाहीये. सर्व आश्रय तुटले.
अशा वेळेला लागी दया कोमल चित संता. कोमल प्रवृत्तीचे नारद या जयंताचे हे दुःख पाहून समस्त ब्रह्मांडाला सतत परिभ्रमण करणारे हे नारद जयंताजवळ आले. बघा, नारद परिभ्रमण करतात, शापामुळे करतात, ठीक आहे, परंतु मला असं वाटतं की या ब्रह्मांडामध्ये असा उन्मळून पडलेला जर कोणी जीव असेल ज्याच्याकडून काही रामाचा विद्रोह घडला असेल, तर अशा जीवांना शोधण्यासाठी जणू काही नारद मुनी एका जागेवरती स्थिर राहत नाहीत. जयंताच्या समोर नारद येतात. अरे जयंता, अरे काय काय झालं बाळा, का रडतोयस? फार मोठी चूक झाली मुनी, माझ्याकडून फार मोठा अपराध घडला. मी असं असं केलं, सीताजींच्या चरणांवरती चोच मारली, प्रभू रामचंद्रांचा बाण माझ्या मागं लागलाय, मी जातो, मला आता कोणीच आधार देणार नाहीये, इथं थांबलो तर कदाचित तो बाण. अरे नाही, घाबरू नकोस बाळा, हे बघ मी तुला त्याचं उत्तर सांगतो, ऐक. पठवा तुरत राम पहिताही, कहेसी पुकारी प्रणत हित पाही. मी सांगतो तो उपाय तू करशील का? एक काम कर, तू जसा इकडं धावत चाललायस ना, पुन्हा प्रभू रामचंद्रांच्या दिशेने धावत जा आणि त्यांच्या चरणांवरती जाऊन अनन्य भावाने क्षमा याचना कर, त्यांना शरण जा आणि त्यांना म्हणो, आता या माझ्या झालेल्या पापामधून जर मला कोणी पुन्हा शुद्ध करू शकत असेल, मला कोणी वाचवू शकत असेल, तर ते केवळ तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही मला वाचवा. सज्जनो, काय या संतांचं आपल्या जीवनामध्ये उपकार आहेत बघा. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. प्रभू रामचंद्रांपर्यंत पोहोचण्याची जीवाची खरंच तेवढी ताकद नाही, परंतु संत आम्हाला म्हणतात की बाळा, तू जसा आहेस तसा रामाला शरण जा, राम तुझं कल्याण करेल. परंतु आम्हाला जीवनाचे हे अनुभव इतके थकवूनही आम्ही अजूनही रामाला शरण जायला तयार होत नाही. त्यावेळेला संतांचं हृदय देखील अत्यंत नवनीतासारखं होतं. जगाचे जरी सर्व दरवाजे आपल्यासाठी बंद झाले ना, तरी सज्जनो एक लक्षात ठेवा, आपल्यासाठी 24/7 जर कोणाचा दरवाजा उघडा असेल तर तो आपल्या सद्गुरूंचा आहे. आपण ज्या संताचे आश्रित आहोत त्या संताचा दरवाजा आपल्यासाठी नित्य उघडा आहे. आज मंदिराचे दरवाजे बंद आहेत, सद्गुरूचा दरवाजा बंद नाही, हे लक्षात घ्या. आपल्या स्वतःला अनाथ समजू नका. आपल्या मागे त्यांचा हात आहे, निश्चित आहे. ते तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती सन्मार्ग दाखवायला तयार आहेत. संत हा एकमेव असा आधार आहे जो जगामध्ये तुम्हाला कधीच कधीच दूर करत नाही. श्री महाराजांचं ते चरित्रातला एक मी प्रसंग आपणास नेहमी सांगायचो ना, की एक श्री महाराजांच्याकडे कर्नाटकातला मनुष्य होता. देहामध्ये महाराज असतानाचा प्रसंग, आणि त्याने नाम घेतलं महाराजांच्याकडून. काही काळ गोंदोल्यामध्ये राहून नामस्मरण केलं. त्यानंतर कर्नाटकामध्ये निघून गेला. तिथं त्याला चांगली संगत लागली नाही, त्यामुळे त्याचं नामस्मरण तुटलं. त्या संगतीमध्ये तो इतका अधोगतीला गेला, कफल्लक झाला, त्याला वेगवेगळी व्यसनं लागली, त्याच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागली, कर्जबाजारी झाला, स्त्री लंपट होता, आणि त्यामुळे समाजामध्ये त्याला कोणीही स्वीकारायला तयार नव्हतं. एका टप्प्यावरती एवढी अधोगती झाली की घरातल्या बायकोने स्वतःच्या आणि मुलांनी त्याला मारून मारून घराच्या बाहेर काढलं. फाटके कपडे, जवळ पैसा अडका नाही, कोणाचा आधार नाही, रडवेला झाला. काय करावं काय करावं, आपल्या आयुष्याचा विचार करू लागला. आत्महत्या करावी की काय असा देखील विचार मनात येऊन गेला. परंतु त्यावेळेला कधीतरी कुठंतरी घेतलेलं थोडंसं नामस्मरण त्याच्या स्मरणात आलं की अरे, आपण कित्येक वर्षापूर्वी गोंदोल्याला गेलो होतो, तिथं एका संताने आपल्याला नाम दिलं होतं, बघूयात, आपण तिथंच जाऊत, त्यांनाच परत विचारूत की आता मी काय करू, माझ्याकडून एवढा मोठा अपराध झालाय. महाराज तर तेव्हा देहातून गेलेले. ते गोंदोल्याला आले तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं की बघा, एक लक्षात घ्या,
जरी श्री महाराज देहाने गेले असले तरी त्यांच्या वाणी आविष्काराची आता पर्व चालू आहे आणि त्यांचा वाणी आविष्कार इथून गोंदवल्यापासून जवळच गिरवी नावाच्या एका गावामध्ये सध्या मुक्कामाला आहे. तुम्ही त्यांचं जाऊन दर्शन घ्या, त्यांना विचारा. तो मनुष्य मोठ्या आशेने आला होता आणि जाणार तरी कोणाकडं. तसाच गिरवीपर्यंत गेला. वाणी रूपातल्या महाराजांचं प्रवचन चालू होतं. गिरवीमध्ये सर्वजण अत्यंत मनापासून श्री महाराजांचे हे नामामृत ऐकत होते. हा बाहेर एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी उभा राहून कानावरती पडणारे शब्द. प्रवचन झालं, प्रत्येकाने दर्शन घेतलं आणि महाराजांची एक सवय की झाले का सगळेजण. लोक हो म्हणाले. अरे म्हणाले बाहेर बघा बरं कोणीतरी राहिलंय का. तेव्हा हा मनुष्य लक्षात आला. म्हणाला तुम्हाला दर्शन घ्यायचंय का. हो म्हणाला. पण मी जाऊ कसा महाराजांच्या समोर, मी त्यांना सन्मुख कसा होऊ. दरवाजाच्या आडच तिथे येऊन उभा राहिला आणि काय करावं विचार करतोय. शेवटी धाय मोकलून महाराजांच्या चरणांजवळ गेला. म्हणाला महाराज मी अपराधी आहे, खूप पापी आहे मी. मला सर्वांनी आता सोडून दिलंय, आता मी तुमच्या जवळ आलोय, मला सांगा मी काय करू. महाराज म्हणाले अरे 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 नको एवढा स्वतःला दीन समजूस. ऐक, तुला कोणी सोडलं. बायका मुलांनी सोडलं ना, तुझ्या मित्र परिवारांनी सोडलं ना, नातेवाईकांनी सोडलं ना, समाजाने सोडलं ना. अरे इतकंच काय, उद्या जरी प्रत्यक्ष भगवंतानी तुला सोडलं तरी मी तुला सोडणार नाही बरं बाळा. संताचं हे हृदय आहे सज्जनो, की तुमच्या जीवनाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये एकदा तुम्ही त्याचे झाला की तो तुम्हाला कधीच सोडत नाही. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडून फार थोडंसं नामस्मरण झालंय. एकदा घेतलेलं नाम देखील वाया जात नाही. मनाशी खूणगाठ बांधा. आज जेवढं नामस्मरण होतंय ते देखील तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उत्तम गतीकडेच घेऊन जाणार आहे. एक अत्यंत सुंदर प्रसंग मी तुम्हाला सांगतो. आज एक तुम्हाला हिंदी चित्रपटातलं गीत देखील ऐकवणार आहे. प्रसंग असा होता की पूरब आणि पश्चिम नावाचा जो एक चित्रपट आहे, पूरब और पश्चिम, मनोज कुमारचा, त्या चित्रपटाची गीतं त्यावेळेला हिंदीवर लिहित होते आणि हिंदीवरांनी ते गीत लिहिलं आणि त्यावेळेला कल्याणजी आनंदजींच्याकडं त्याचं संगीत लावण्यासाठी ते गीत दिलं गेलं. जेव्हा संगीतकार त्या गीताचे शब्द वाचू लागले तेव्हा त्यांचे डोळे भरून आले. त्या चित्रपटामध्ये ते गाणं कदाचित कुठल्या तरी दुसऱ्या प्रसंगाच्या निमित्ताने असेल, परंतु जेव्हा कल्याणजी आनंदजींनी ते शब्द वाचले तेव्हा त्यांना त्यांचे गुरु भगवान ओशो त्यावेळेला देहामध्ये होते पुण्यात आणि त्यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी पुण्याला येण्याचा निर्णय केला. पुण्याला ते आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि म्हणाले आम्ही एका विशिष्ट गोष्टीसाठी तुमच्याकडे आलोय. म्हणाले बघा आम्ही ज्या चित्रपट क्षेत्रामध्ये कामाला आहोत इथं आमच्याकडून जरी कितीही नीती सांभाळायची म्हटली, जरी कितीही आचरण शुद्ध ठेवायचं म्हटलं तरी ते प्रत्येक वेळेला तेवढं शुद्ध ठेवलंच जातं असं नाही. भीती वाटते की आपण कशा पद्धतीने पुन्हा आपल्या गुरुला सन्मुख जावं. मला हे चित्रपटासाठी एक गीत आलं होतं, परंतु हे गीत वाचल्यानंतर मला हा अभंग वाटला, हे भजन वाटलं. मला तुमची अतीव आठवण आली. मला केवळ एकाच गोष्टीचं तुमच्याकडून वचन हवंय की या गीतामधले जे शब्द आहेत जे मी तुमच्यासमोर गाऊन दाखवतो त्या शब्दांच्या नुसारच तुम्ही माझ्या जीवनामध्ये आहात ना, आहात ना, आहात ना. आणि ओशोंनी त्यांना त्यांचे ते शब्द गाऊन दाखवण्यासाठी सांगितले आणि त्यावेळेला हे गीत या ओशो आश्रम मध्ये कल्याणजी आनंदजींनी ओशोंच्या समोर गायलं. तुम्हारा हृदय तोड़ दे तड़पता हुआ जब कोई छोड़ दे. कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे तड़पता हुआ जब कोई छोड़ दे तब तुम मेरे पास आना प्रिय. कोणाच्या दारात मेरा दर्द संत म्हणतोय
माझा दरवाजा उघडा आहे, कधीही कधीही। तुम्हारे लिए कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे। अभी तुमको मेरी जरूरत नहीं, बहुत चाहने वाले मिल जाएंगे। अभी रूप का एक सागर हो तुम, कमल जयंताची अवस्था देखील अशीच होती ना, खिल जाएंगे। दर्पण तुम्हें जब डराने लगे, जवानी भी दामन छुड़ाने लगे, तब तुम मेरे पास आना प्रिय। मेरा सर झुका है, झुका ही रहेगा। मनामध्ये कुठलाही किंतु परंतु न ठेवता शरण आलेला जो स्वीकारतो त्याचं नाव संत आहे। तड़पता हुआ जब कोई छोड़ दे। कोई शर्त होती नहीं प्यार में, मगर प्यार शर्तों पे तुमने किया। नजर में सितारे जो चमके जरा, बुझाने लगी आरती का दिया। जब अपनी नजर में ही गिरने लगो, अंधेरों में अपने ही घिरने लगो, तब तुम मेरे पास आना प्रिय। ये दीपक जला है, जला ही रहेगा तुम्हारे लिए। कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे। कोई शर्त होती नहीं प्यार में, मगर प्यार शर्तों पे तुमने किया। गुरु तुमच्यावरती प्रेम करताना कुठलीच अर्हता पाहत नाही, तुम्ही फक्त शरण आला आहात एवढी एकच गोष्ट पुरेशी आहे। परंतु आपण मात्र आपल्या मनामध्ये उगीच अनेक बांध बांधून ठेवतो, मी असा नाही, मी तसा नाही, मी तसा नाही। गुरु आपल्याला केवळ एकच सांगतो की जेव्हा तुम्ही स्वतःच्याही नजरेमध्ये पडाल, जगाच्या नजरेमध्ये तर फार लांबची गोष्ट आहे, त्यावेळेला कधी आत्महत्याचा मार्ग स्वीकारू नका। कधी आपण अत्यंत नालायक आहोत या भूमिकेमध्ये स्वतःला कोसू नका। एकच करा, तुम्ही जसे आहात तसे या संतांना शरण जा, ते तुम्हाला जीवन जगण्याचा मार्ग सांगतील। आणि ओशोंनी हे गीत ऐकलं आणि फक्त मान हलवून सांगितलं, हो मी देखील तुझ्या जीवनात तसाच आहे। सज्जनो, चित्रपट गीत आहे, परंतु आशय संताच्या अभंगासारखा आहे। जयंताने नारदांचा हा बोध ऐकला आणि त्याला अत्यंत समाधान झालं की कोणीतरी आहे जो आपली पीडा समजतोय, कोणीतरी आहे जो आपल्याला या दाहातून वाचवू पाहत आहे। जयंताने नारद मुनींनी दिलेला संदेश अत्यंत हृदयाशी घट्ट धरला आणि पुन्हा धावत प्रभू रामचंद्रांच्या दिशेने निघाला। आणि या भूलोकावरती, या अरण्यामध्ये प्रभू रामचंद्र जे या जयंताच्या मागे सोडलेल्या बाणाच्या दिशेने पाहत होते, त्यांच्या चरणांशी येऊन, त्याच मनुष्य रूपामध्ये येऊन जवळपास कोसळला। प्रभो प्रभो, हे शरणागत, हे हितकारी, माझं रक्षण करा, माझं रक्षण करा। पठवा तुरत राम पहिताही, कहेसी पुकारी प्रणत हित पाही।
माझं रक्षण करा, मला वाचवा. अत्यंत आतुर आणि भयभीत झालेला हा जयंत प्रभू रामचंद्रांच्या जवळ जाऊन त्यांचे चरण पकडतोय. जो काही काळापूर्वी त्यांचं बळ आजमावू पाहत होता, आज तो त्यांच्या चरणांवरती जाऊन पडला आणि त्यांना अत्यंत मनापासून प्रार्थना करू लागला, हे दयानिधे, हे रघुनाथा, माझं रक्षण करा. आपल्याशिवाय मला आता कोणी सांभाळणार नाही. मी आपलं बळ पाहू इच्छित होतो आणि मला आपल्या या परीक्षेमधून आपलं अतुलित बल, अतुलित प्रभुताई, मैं मती मंद जानी नहीं पाई. आपलं अतुलित बळ आणि आपलं अतुलित सामर्थ्य हे माझ्यासारख्या मंद बुद्धीला सुरुवातीला कळालं नाही आणि त्यामुळं मी ही एवढी मोठी दृष्टता करून बसलो. इथं गोस्वामीजींनी 2 शब्द वापरलेत, अतुलित बल, अतुलित सामर्थ्य. अतुलित बळ ह्यासाठी आहे की तो बाण मंत्र प्रेरित होऊन जयंताच्या मागे सोडलाय, परंतु त्या बळावरती नियंत्रण इतकं आहे की ते केवळ 2 बोट मागे थांबतोय. आणि अतुलित सामर्थ्य की राम विद्रोही या शब्दाचा अर्थ काय आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे. जा सगळ्या ब्रह्मांडामध्ये इंद्रपुत्र असल्याचा जो तुला गौरव आहे ना, ते तिकीट खपून बघ कुठं खपतंय का. अतुलित सामर्थ्य आणि अतुलित बल. एका ठिकाणी शिक्षा आहे, एका ठिकाणी दीक्षा आहे. या दोन्हीही गोष्टी प्रभू रामचंद्रांनी एकाच कृतीमधून जयंताला दाखवल्या. प्रभू रामचंद्रांनी या जयंताकडे पाहिलं, मनामध्ये विचार केला की याला त्याच्या कर्माचं फळ मिळालेलं आहे. हा अत्यंत धाय मोकलून आपले चरण पकडतोय, माझं रक्षण करा, माझं रक्षण करा. आपल्या चरणाशी हा मोठ्या आशेने शरण आलाय आणि मनोमन जाणतायत की याला नारदांनी पाठवलंय. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षिना. तुकाराम महाराज संतांजवळ अशाच पद्धतीने आपलं वकील पत्र देतात की तुम्ही जाऊन त्या पांडुरंगाला सांगा की कीव माझी सांगा काकुळती. नारदांचं शिफारस पत्र अनेक प्रायश्चित्य देण्याच्या योग्य असलेल्या या जयंताला या वधाच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी पुरेसं ठरलं. प्रभू रामचंद्रांनी त्याची आर्तवाणी ऐकली आणि त्याला आपल्या बाणांना रिकाम परत येता येत नाही हे जाणून त्याला केवळ एका डोळ्याने आंधळा करून पुन्हा तो बाण आपल्या भात्यामध्ये येऊन विसावलेला आहे. त्यांनी त्याचं कार्य केलंय. बघा, संत आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या कडूनच कसं स्वतःचा जीव वाचवावा याचं किती सुंदर शास्त्र शिकवतात. त्याच वेळेला काही बुद्धिवादी लोक म्हणतात की कुठं इथं प्रभू रामचंद्रांची दयाळू वृत्ती दिसली हो, त्याने तर खरं माफ करून टाकायला पाहिजे होतं पूर्णपणे. परंतु त्याच्या या प्रायश्चित्ताच्या आधाराने प्रभू रामचंद्रांनी त्याला खूप मोठ्या या अधिदैविक तापापासून वाचवलं. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, केवळ डोळ्यालाच आंधळ केलेलं आहे. याचं कारण घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे. हे जे मी सूत्र आपल्याला समर्थांचं सांगतोय त्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो. एकदा एक मुलगा एका आंब्याच्या बागेमध्ये जातो आणि अत्यंत सुंदर लगडलेले आंबे, कैऱ्या पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. तो इकडं तिकडं बघतो, कोणी दिसत नाही. हळूच एक दगड उचलतो, झाडावरती मारतो, 2-4 कैऱ्या पडतात. अजूनही 2-4 दगड मारतो, अजूनही काही कैऱ्या पडतात. आणि त्याचा तो मोह वाढत जातो आणि तेवढ्यात मागून रखवालदार येतो आणि जोरात काठीचा प्रहार त्याच्या पाठीवरती करतो. पाठीवरती प्रहार होताच त्या मुलाला अगदी कळवळून रडायला येतं आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि तो पळून जातो तिथं. आणि तिथून खाली सुंदर तात्पर्य होतं की त्याचे डोळे म्हणायला लागतात की या मुलाच्या हाताने दगड मारला, याच्या तोंडाला लाळ सुटली, ह्याचे पाय त्याला आमराईमध्ये घेऊन गेले. एवढं सगळं असतानाही शिक्षा मात्र डोळ्याला का? तर यावरती त्याचं आत्मबुद्धी त्याला म्हणते की सगळ्यात पहिला अपराध कोणी केला? या डोळ्यांनी आंब्याकडे पाहिलं,
तेव्हा जिभेला रसना सुटली, तेव्हा पाय आंब्याच्या झाडाजवळ गेले, तेव्हा हाताने दगड उचलला आणि दगड हाताने पाडला, आंब्याला पाडला आणि रसना खाणार तेवढ्यात पाठीवरती जो फटका बसला त्याचं मूळ डोळे असल्यामुळं त्या डोळ्यांमधून अश्रू आले. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे. प्रभू रामचंद्रांच्याकडे न्याय आहे, ते दीनबंधू आहेत, ते सत्य प्रतिज्ञा आहे आणि त्याचबरोबर ते अत्यंत विवेकशील आहेत. कारण या जयंताच्या डोळ्यांनी पहिल्यांदा सीताजींच्या सौंदर्याला पाहिलं, प्रभू रामचंद्रांच्या बळाला पाहिलं आणि त्या डोळ्यांनी केलेली ही दृष्टता होती. म्हणून एकच डोळा, तेही दोन्ही डोळ्यांची गरज नाही, एकच डोळा प्रभू रामचंद्रांनी त्याचा फोडला, त्याला आंधळा करून दिला. आणि कदाचित कावळा हा एकाक्ष ही घटना त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्यामधला हा देखील एक भाग आहे की प्रभू रामचंद्रांनी त्याला एका डोळ्याने आंधळ करून टाकलं. महादेव पार्वतीला म्हणतात, पार्वती की नमोह बस द्रोह यद्यपि तेही कर बध उचित. एवढा मोठा अपराध त्याने केला, मोहवश होऊन त्याने प्रभू रामचंद्रांशी द्रोह केला. खरं तर त्याचा वध करणं उचित होतं, परंतु तरी देखील प्रभू रामचंद्रांनी त्याच्यावरती कृपा केली आणि अशी कृपा करून त्याचा उद्धार करणाऱ्या प्रभू रामचंद्रांसारखा अन्य दुसरा कोण कृपाळू असेल ग पार्वती. असं म्हणून या जयंताच्या कथेला महादेव पार्वती मातेच्या जवळ विश्राम देतात. सज्जनहो, आपण देखील या जयंताची कथा मनमुरादपणे विस्तारपूर्वक ऐकली. यातून आपल्या जीवनासाठी देखील आपल्याला अनेक सूत्र मिळाली. त्या सर्व सूत्रांचा स्वीकार करणं हेच या समस्त कथानकाचं सार आहे. आता यातील पुढील अत्री मुनींच्या आश्रमामधला प्रवेश आपण उद्याच्या कथानकापासून पाहूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.